नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर सारथीच्या उमेदवारांना आता मिळणार 15,000 रुपये. जे उमेदवार एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 हे पास झालेले असतील तर त्यांना मुख्य परीक्षेच्या तयारी करता 15,000 रुपये एक रकमी जे आहे तर ते भेटणार आहे. याआधी आपण पाहिलं की बार्टी असेल, त्याच्यानंतर महाज्योती असेल, अमृत असेल, यांनी ऑलरेडी तो लाभ दिलेला होता. सारथीने आता हा लाभ सुरू केलेला आहे. याच्यासाठी कागदपत्र कोणती लागतील, अटी व शर्ती काय असणार आहे, अप्लाय करण्याची लिंक काय असणार आहे, या सर्वांविषयी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यास मिळेल. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. सारथी मार्फत आलेली ही जाहिरात आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुख्य परीक्षा 2024 एक रकमी आर्थिक प्रायोजकत्व आर्थिक वर्ष 2025-26. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 उत्तीर्ण लक्षित गटातील उमेदवारांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. तरी अर्ज कोणत्या समुदायाकडून मागवण्यात येत आहे इथं म्हटलेलं बघा. एक आहे ज्यांची कास्ट आहे मराठा, दुसरं ज्यांची आहे कुणबी, त्याच्यानंतर तिसरं आहे कुणबी मराठा आणि चौथं आहे मराठा कुणबी. तर असे चारही प्रवर्गातील, आता हे एकच आहे परंतु चार वेगवेगळे नाव वेगवेगळ्या डॉक्युमेंट्स मध्ये आपल्याला दिसतात. तर याच्यापैकी जे कोणी उमेदवार ओपन मध्ये असतील, काही उमेदवार SC-BC मध्ये आहेत, काही उमेदवार OBC मध्ये आहेत, तर या सर्वांना याचा लाभ जो आहे तर तो भेटू शकतो. आणि याच्यासाठी त्यांनी काय सांगितलेले, अर्ज करण्याचा जो दिनांक आहे तर तो 21/4/2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर तुम्हाला अर्जाची प्रिंट आणि कागदपत्र तुम्हाला 22 एप्रिल पर्यंत तुम्हाला सारथीचं जे कार्यालय आहे पुणे मधलं, आता पुणे मधल्या राहणाऱ्या लोकांनी काही पोस्टात टाकायचं नाही, डायरेक्ट ऑफिस मध्ये जमा करून या वाटल्यास. तर त्यांनी इथं काय करायचं, या पत्त्याला त्यांची हार्ड कॉपी जी आहे तर ती पाठवायची, स्पीड पोस्टने पाठवा म्हणजे लवकर जाईल. आता याच्यासाठी जे आहेत तर ते त्यांनी आपण डायरेक्ट सारथीच्या वेबसाईटवर जाऊया. सारथीच्या वेबसाईटवरच टॅब आले बघा, सारथी महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी राज्यसेवा 2024 एक रकमी प्रायोजकत्व. हे आपण जर ओपन केलं तर इथं त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी येतात. त्याच्यामध्ये एक मार्गदर्शक सूचना पण आहे, त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी त्यांनी तिथं उल्लेख केलेले आहेत की हा लाभ कोणाकोणाला भेटू शकतो. बघा लाभ किती भेटणार आहे, इथं त्यांनी म्हटलेलं आहे की 15,000 रुपये भेटणार आहे. हा एकदाच उमेदवाराला जो आहे तो भेटणार आहे. तसेच रिझल्ट कोणता सांगितलंय त्यांनी, जो 12 मार्चचा रिझल्ट असणार आहे, त्या 12 मार्चच्या रिझल्ट मध्ये जे कोणी उमेदवार पास असतील फक्त त्याच उमेदवारांना याचा लाभ जो आहे तो दिला जाणार आहे. तसेच नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. मग नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट त्यांनी सांगितलेले 31 मार्च पर्यंतचं, 31 मार्च 2025 पर्यंतचं व्हॅलिड पुढे दिलेलं जायते. तसेच उत्पन्नाची मर्यादा ही 8 लाख सांगितलेली आहे. आता 8 लाख असेल तरच नॉन क्रिमिलियर भेटतं, ते पण एक लॉजिकची गोष्ट आहे. म्हणून उत्पन्नाचा दाखला पण त्यांनी तिथं जे आहे तर ते मागितलेलं आहे. तसेच महाज्योतीमधून लाभ घेतलेला नाही पाहिजे, कारण की महाज्योतीमध्ये पण ओबीसी म्हणजे ओबीसीसाठीच महाज्योती आहे. मराठा समुदायातील खूप सारे उमेदवार ओबीसी मधून पण येतात, कुणबी प्रवर्गातून, तर त्यांना महाज्योतीमधून लाभ घेता येणार नाही. लक्षात घ्या, त्यांच्यासाठी आता सारथीच हे असणार आहे. ओके, आता इथं म्हटलेलं आहे कधीपर्यंतचं, तर मार्च 2025 पर्यंतचं वैध असलेलं नॉन क्रिमिलियर उत्पन्न दाखला, EWS आणि SC-BC सर्टिफिकेट हे लागणार आहे. लक्षात घ्या, त्यांनी इथं स्पष्ट म्हणून दिले, कारण की NCL वर सध्या खूप वादविवाद चालू आहेत की कोणते NCL चालेल वगैरे. त्यांनी इथं स्पष्ट म्हणून दिले मार्च 2025 पर्यंतच. ओके, आता पुढे त्यांनी हे पण वेगवेगळे डॉक्युमेंट्स जे आहेत तर ते सांगितलेले, त्याची चेकलिस्ट दिलेली, तर ते पुढे आपण पाहणारच आहोत. ते चेकलिस्ट पुढे त्यांनी असंही सांगितलेलं आहे की जे उमेदवार, लक्षात घ्या, जे उमेदवार सध्या सारथी मार्फत UPSC, MPSC, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, ज्युडिशियल सर्व्हिसेस, UGC नेट, महाराष्ट्र सेट, IBPS, SSC इत्यादींचे प्रशिक्षण घेते, त्यांना 15,000 मिळणार नाही. लक्षात घ्या, जे कोणी उमेदवार आता सारथी मार्फत ज्यांची निवड झालेली आहे प्रशिक्षणासाठी, स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण केंद्रासाठी, त्यांना 15,000 रुपये लाभ भेटणार नाही. इथं त्यांनी स्पष्ट म्हटलेले आहे त्यांचं प्रशिक्षण चालू आहे, त्यांना हा जो लाभ आहे तो भेटणार नाही, हे लक्षात घ्या. ओके, तर या सगळ्या गोष्टी त्यांनी इथं जे आहेत नमूद केलेल्या आहेत. पुढे कागदपत्रांविषयी पण त्यांनी माहिती दिलेली की कोणते कोणते कागदपत्र तुम्हाला जे आहेत तर ते जोडायचे आहेत. बघा, कागदपत्रांची संपूर्ण यादी दिलेली आहे. बघा, ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी, जेव्हा तुम्ही अर्ज करतात त्याच्यानंतर शेवटी त्याची हार्ड कॉपी निघेल. बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्व परीक्षेची प्रवेश पत्राची प्रत म्हणजे काय, ऍडमिट कार्ड लागणार आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा जो रिझल्ट आहे, रिझल्ट तुमच्या रिझल्टचं नाव ज्या पेजवर असेल ना मित्रांनो, तेवढंच पेज पाहिजे, पूर्णच्या पूर्ण रिझल्ट नाही पाहिजे, तेवढंच पेज पाहिजे. त्याच्यामध्ये पण तुमचा जो नंबर आहे तर तो हायलाइट केलेला असावा, असं त्यांनी तिथे स्पष्ट म्हटलेलं आहे. पुन्हा जात प्रमाणपत्र इथे लागणार आहे. ओके, EWS, SC-BC जे काही असेल
शाळा सोडण्याचा दाखला अनिवार्य आहे. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र पाहिजे. 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे जर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र नसेल तर. जन्म प्रमाणपत्र किंवा 10वीचं प्रमाणपत्र, 10वी, पदवीचं प्रमाणपत्र, अधिवास, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईजचे फोटो आणि राष्ट्रीयकृत बँक, स्वतःचीच बँक चालणारी, दुसऱ्याची चालणार नाही. आणि लक्षात घ्या, जर तुमचा अर्ज वेळेवर पोहोचला नाही तर तुमचा अर्ज जो आहे तो रद्द देखील होऊ शकतो. तर इथं ही अर्जाची लिंक आहे. तर या अर्जाच्या लिंकवर अप्लाय करून तुम्ही जे आहे जे काही सारथीमधनं बेनिफिट घेऊ इच्छितात तर ते सारथीचे उमेदवार नक्की जे आहे तर त्या याच्यासाठी अप्लाय करू शकतात. तर ही संपूर्ण इन्फॉर्मेशन होती. आणखी काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत चला. आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.